मित्रांनो, ज्या महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे। ती बातमी अशी आहे की आता लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या निधीमध्ये मोठी वाढ होणार आहे। याबद्दलची माहिती स्वयं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलेली आहे। तर चला मित्रांनो, ती गोड बातमी मुख्यमंत्र्यांकडूनच ऐकून घेऊया। मी आपल्याला एवढंच सांगतो, माझ्या माता भगिनी इथं बसलेल्या आहेत, तुम्हाला आम्ही 1,500वर थांबवणार नाही। तुम्हाला 1,500 तुम्ही ताकद वाढवली, 1,500चे 2,000 होतील, 2,000चे 2,500 होतील, 2,500चे 3,000 होतील। तुम्हाला देताना सरकार हात आखडता घेणार नाही, कारण शेवटी माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे, लखपती झालेलं बघायचं आहे। आणि माझ्या लाडक्या भावांना देखील या ठिकाणी प्रत्येकाच्या हाताला काम आणि हाताला काम देणारे हात तयार करायचे आहेत। या राज्यामध्ये, या देशामध्ये महिला आपल्या ज्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी अनेक योजना केंद्र सरकारने केल्या, मोदी साहेबांनी केल्या, शेतकऱ्यांसाठी केल्या। आणि म्हणून डबल इंजिन सरकार जे आहे, या डबल इंजिनच्या सरकारचं आज आपण या ठिकाणी राज्याला पुढे नेतोय। आणि म्हणूनच आज आरोग्यासाठी योजना केली, आपणही केली, केंद्राने केली। यामध्ये सगळ्या जातीपातीच्या लोकांना आपण आतमध्ये घेतलं, कुणालाही वंचित ठेवलं नाही। यामध्ये हा आमचा, तो आमचा, तो परका, तो आमका असं आपण केलं नाही। सर्वांना समान न्याय देण्याचं काम केलं। आणि म्हणून सगळ्यांनी खरे चेहरे जे आहेत हे ओळखण्याचं काम केलं पाहिजे, कारण आरक्षण रद्द करणं हा घटनेचा अपमान, बाबासाहेबांचा अपमान। आणि म्हणून आज मी आपल्याला एवढं सांगतो, संविधान बदलणार, संविधान बदलणार, घटना बदलणार, रिझर्वेशन जाणार, अशी बोंबाबोंब करणारे त्यांना मी सांगू इच्छितोय, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान नहीं बदलेगा, बाबा साहेब तेरा नाम नहीं बदलेगा। फक्त तुम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आज एकनाथ शिंदे बनून तुम्ही घराघरात जायचंय, मुख्यमंत्री बनून घराघरात जायचंय, या योजना सांगायच्या, योजना समजावायच्या। तुम्ही द्यायला जाताय, तुम्ही घ्यायला नाही, तुम्ही योजना सांगायला जाताय। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।